नमस्कार, मी ज्योतिष पंडित प्राध्यापिका स्नेहा माने. मनोमय ज्योतिष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 12 ते 18 जानेवारी 2025 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत. मेष राशी आठवड्यातील सर्व दिवस चांगले राहतील. उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. या कालावधी धडाडीचं राहिलं. व्यवसाय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कराल. गुणोत्तर वर्गाचे कामकाज सुरळीत चालेल. आर्थिक बाबतीत जो तणाव होता तो दूर होईल. वृषभ रास प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करण्याची वेळ येईल. तशी संधी आलेली आहे ती सोडायची नाही. मनात असे विचार येतील. तसेच नोकरदार वर्गाची कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत लाभ होतील. मिथुन रास व्यावसायिक लाभ होईल. नोकरदार वर्गाचा रुबाब वाढेल. आर्थिकदृष्ट्या कोणतेही व्यवहार हे रोखीने होतील. तसेच समाजसेवाची आवड नसली तरी समाजसेवा कराल. शेजाऱ्यांविषयी आपुलकी वाटेल. जोडीदारांशी बोलताना काही वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. कर्क रास दुसऱ्याने काय करावे काय करू नये याचा सल्ला घ्या. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत ग्राह्य धरावे लागेल. आर्थिक गोष्टींची तोंडी व्यवहार टाळा. तसेच जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जाल. सिंह रास वैयक्तिक गोष्टीवर चर्चा करू नका, म्हणजे त्या तुमच्या अंगलट येणार नाही. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदार वर्गांना चांगले काम मिळेल. आर्थिक व्यवहार जपून कराल. तसेच मुलामुलींचे लाड कराल. पण शिस्त बिघडू देऊ नका. कन्या रास बाकी दिवस चांगले जातील. तसेच व्यवसायातील आवक पाहून निर्णय घ्याल. नोकरदार वर्ग व्यस्त राहतील. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजसेवा करताना दूरदृष्टी ठेवाल. तुळ रास या सप्ताहात अनावलौकिक होईल. तसेच व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले होईल. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. मित्रपरिवारासाठी वेळ काढाल. घरातील वातावरण चांगले राहील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वृश्चिक रास नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. नातेवाईकांशी संवाद साधाल. घरातील व्यक्तींचा आदर कराल. धनु रास जोडीदाराचा आदर कराल. व्यवसायिक उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप होईल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. मकर रास सध्या ग्रहमान चांगले आहे. तसेच नियोजनाअभावी केलेले काम वाया जाईल. वेळेत कामे पूर्ण करा. वेळेचे भान ठेवा. व्यवसायात मोठा व्याप सध्या तरी नको. कुंभ रास व्यवसायात जास्त उत्पन्न मिळावे म्हणून जाहिरातीसाठी माध्यमासाठी खर्च करू नका. नोकरदार वर्गाची कामातून सध्या तरी सुटका होणे शक्य नाही. खर्च जपून करा. मीन रास व्यवसायात भावनेच्या आहारी जाऊ नका. घेतलेले निर्णय फसू शकतात. तसेच नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मत ऐकून घ्यावे. खर्चाची बाजू सांभाळा. तर हे होतं 12 ते 18 जानेवारी 2025 पर्यंत साप्ताहिक राशी भविष्य. आपणास एक निवेदन, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारास नातेवाईकांना शेअर करा. आपल्या मनोमय ज्योतिष चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.